आज पुण्यामध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार हे एकत्र दिसतील, कारण पुण्यात आज दोन्ही राष्ट्रवादींचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने युती केली आहे। आता दोन्ही पक्षांकडून आज पुणे महापालिकेसाठीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्र पवार, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होईल। या जाहीरनाम्यातून पुणेकरांसाठी काय नव्या घोषणा केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, खरं तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीची लढत ही भाजपशी होतीये, त्यामुळे या जाहीरनाम्यातून काय अपेक्षा आहेत, पुणेकरांसाठी काय मोठ्या घोषणा केल्या जातील? या जाहीरनाम्यामध्ये काय असेल याबद्दल उत्सुकता तर आहेच, मात्र त्याही पेक्षा अधिक उत्सुकता जे चित्र काही वेळामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अजित पवार आणि सुप्रिया सुळे एका राजकीय व्यासपीठावरती एकत्र येणार आहेत। जवळपास 2.5 वर्षांनंतर हे दोन नेते एका व्यासपीठावरती एक युनिट म्हणून येणार आहेत आणि त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा आणखी जोर धरणार आहे। तुझा प्रश्न होता की या जाहीरनाम्यामध्ये काय असेल, तर अजित पवारांनी याची झलक काही दिवसांपूर्वी दिलेली होती। त्यांनी 5 अलार्म पुणेकरांसाठी जे आहेत ते सांगितलेले आहेत की त्यांचा पक्ष सत्तेत आला तर ते अलार्म वाजवेल। एका अर्थाने पुणेकरांसाठी जी धोक्याची घंटा आहे त्याला त्यांनी अलार्म असं संबोधलेलं आहे, ज्यामध्ये सर्वात पहिला आहे तो वाहतूक कोंडीबद्दल ज्या उपाययोजना त्यांचा पक्ष करेल तो, त्यानंतर पाणी टंचाई पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये भेडसावते आहे तो, आणि त्यानंतर गुन्हेगारी पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जी उफाळून आलेली आपण पाहतो गेल्या काही वर्षांमध्ये, त्याबद्दलच्या उपाययोजना त्यांचा पक्ष सत्तेत आल्यानंतर करेल। आणि एकूण या सगळ्या उपाययोजना कशा करेल याचा या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख असेल अशी शक्यता आहे। माझ्या पाठीमागे हे स्टेज आपण सज्ज असल्याचं पाहतो आहोत। अजित पवारांचा फोटो एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा फोटो आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहेत। तुतारीचं चिन्ह आहे, घड्याळाचं चिन्ह आहे आणि एकत्रित प्रचार देखील काही प्रभागांमध्ये आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाहायला मिळालेलं आहे। मात्र आज जे चित्र समोर येणार आहे ते अर्थातच पुण्यापुरतं नसेल, त्याची चर्चा या पुण्याच्या निवडणुकीनंतर देखील होत राहील, कारण आपण सातत्याने पाहतो आहोत की 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याबद्दलची चर्चा आहे। अर्थात ही चर्चा आहे आणि या चर्चेला दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून आणखी खतपाणी घातलं जात आहे। सकारात्मक अशी वक्तव्य दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून केली जात आहेत। मात्र सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल तो शरद पवारांचा, ते मात्र अद्याप याबद्दल काहीही बोललेले नाहीत। अर्थात आजचा कार्यक्रम फक्त पुण्याबद्दलच्या जाहीरनाम्यासाठीचा आहे। नक्कीच अजित पवारांच्या या गुलाबी स्टेजवर आता शरद पवारांचे नेते आणि सुप्रिया सुळे खास करून येणार आहेत, त्यामुळे आता हे 2 नेते या सगळ्या चर्चांविषयी आज नेमकं काय बोलणार या संदर्भातही उत्कंठा आहेच। मंदार, तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।